हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता समर फक्त आणि फक्त प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी दुष्यंतची कॉलर पकडलेली असते. दुष्यंतला इथे जे काही त्यांचे बिझनेस आहे, जो काही त्यांचे कामं आहेत, दूध डेअरी असो, साखर कारखाना असो, आणि त्याचबरोबर समरला शेती आणि इकडे कंत्राटदार आणि त्याचबरोबर इकडे कुक्कुटपालन ह्या गोष्टी सांभाळण्याचं इथे आढळरावांनी दिलेलं असतं. आणि त्याचमुळे आता इकडे समर भडकलेला असतो, कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे आता ही जी काही अनुसया आहे, अनुसया आणि त्याचबरोबर इथे समर हे दोघेही जण फक्त आणि फक्त इथे प्रॉपर्टीसाठीच आलेले आहेत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि त्याचमुळे आता इकडे जेव्हा बाळजा घरामध्ये येते, बाळजाचाच इथे आता बोलबाला सुरू असतो. बाळजा जेव्हा येते आणि तेव्हा ती आता सगळ्यांवर हक्क गाजवायला सुरुवात करते. घर तिचं आहे, माणसं तिची आहे, त्याचबरोबर ही प्रॉपर्टी तिची आहे. या सगळ्या गोष्टीमुळे आता इकडे समर आणि अनुसयाला त्रास होऊ लागतो आणि शेवटी त्याच रागाचा बांध इथे फुटलेला असतो. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय जेव्हा समजतं की आता बाळजाच्या नावावर हे घर आहे, मग आता तिने ते कसं बळकावलंय, इथे फसवून घेतलंय, लुबाडून घेतलंय, कारण की काही वेगळ्या पद्धतीने ते सगळं नावावर करून घेतलंय, हे तर आत्तापर्यंत समजलेलं नसतं. पण जेव्हा आता इथे बाळजा ह्या घरामध्ये राहणार ही गोष्ट समजल्याने इथे अनुसयाला फार त्रास होत असतो, कारण आढळरावांनी असं सांगितलेलं असतं की आपण काही जरी झालं तरी ह्या घरात राहायला नको, आपण हे घर सोडून निघून जाऊया, कारण आपलं असं या घरामध्ये आता कोणी नाहीये, असंच आपण ते घर तिला देऊन टाकूया, असं आढळराव म्हणत असतात. तेव्हा अनुसया रडायला लागते आणि म्हणत असते, नाही, मला काही झालं तरी घर सोडून जायचं नाही. ह्या घरासोबत माझी खूप सारी स्वप्न बांधली गेलेली आहेत आणि त्यामुळे मला ह्याच घरामध्ये राहायचंय, असं अनुसया म्हणत असते. आणि कृष्णेला तिने दिलेल्या वचनाची आठवण सुद्धा करून देत असते. ती म्हणत असते, कृष्णे, तू मला वचन दिलं होतं, तू ह्या घरामध्ये आम्हाला घेऊन येशील आणि आलीस तर घेऊन, पण आम्हाला आमचे सर्व हक्क त्याचबरोबर अधिकार, आम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी गमावल्या त्या त्या गोष्टी सगळ्या मिळवून देशील, असं तू बोलली होतीस. पण आता तसं काहीच होताना दिसत नाही. तेव्हा कृष्णा पुन्हा एकदा म्हणत असते, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी जरी तुम्हाला त्या सर्व गोष्टी बोललेली असली तरीसुद्धा मी ते सगळं काही करणार आहे, माझ्या ते सगळं काही लक्षात आहे, असं आता ती बोलत असते. त्याच वेळेला अनुसया म्हणत असते, हो, तू बोलली होतीस, पण तरीसुद्धा मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला कृष्णाला सुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतं, कारण आता इकडे ही बाळजा आहे, बाळजा कधी काय करेल ही गोष्ट कोणालाच माहिती नसते. आणि त्यामुळे आता कृष्णा विचार करते, काय करू, कशा पद्धतीने आता ह्या बाळजाला इथे मी शरण जाऊ, किंवा आणखी काही गोष्टी तरी मला कराव्या लागतील ज्यामुळे ह्या बाळजाचा कोणालाच त्रास होणार नाही. आणि त्यामुळे ती आता अनुसयाला इथे कंटिन्यू समजावून सांगत असते. ती म्हणत असते, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. त्याचबरोबर आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला दुष्यंत आणि त्याचबरोबर बाळजा ह्या दोघांचं सुद्धा भांडण सुरू असतं. आता बाळजा म्हणत असते, दुष्यंता, अरे मान्य मी चुकले, मान्य मी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, पण तू अजून किती दिवस माझ्यासोबत असा तुझड्यावेळी राहणार आहेस? अरे मी तुझी आई आहे ना. त्यावर तो म्हणत असतो, आई नावाच्या ह्याला सुद्धा तुम्ही कलंक आहात. तुम्ही कसं विसरून जाऊ शकता की तुम्ही कशा वागलात आणि काय झाले म्हणून? तुम्ही विसरू शकता, पण मी नाही विसरू शकत. मला ते विसरायचं सुद्धा नाही आहे, कारण तुम्ही माझ्यासोबत नाही तर इतरांसोबत सुद्धा खूप वाईट पद्धतीने वागलात. आणि तुम्हाला सांगू, इथे तुम्ही हे जे काही घर नावावर करून घेतले आहे ना, त्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा मी लवकरच पर्दाफाश करेल, कारण हे घर माझ्या बाबांनी तुमच्या नावावर कधी करूनच दिलं नाही. त्यावेळेला आता बाळजा म्हणत असते, अरे वा, आता तर बाबासुद्धा बोलायला लागलायस, म्हणजे मी घरातून गायब झाले आणि ह्यांनी बरीच अशी नाती इथे मिळवलीत की, चांगलीच गोष्ट आहे, मला तर आनंदच झाला आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता जेव्हा बाळजा घरामध्ये येते तेव्हा आपण पाहिलं की घरातील सगळे अधिकार आणि ते सगळं नावावर करून घेते, पण दुष्यंत मात्र आता घरामध्ये राहण्यासाठी तयार नसतो. तो म्हणत असतो, नाही, काही जरी झालं तरीसुद्धा मला घरामध्ये राहायचं नाही आहे, मी हे घर सोडून जात आहे, असं तो म्हणत असतो. पण तेव्हा कृष्णा येते आणि समजावत असते. ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही वेडे आहात का? हे बघा, असा विचार करू नका, काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला घर सोडून नाही जायचं आहे, हे घर आपलं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपली नाती आहेत,
आपण किती आणि कशा विश्वासाने इथे समर आणि त्याचबरोबर अनुसया सासूबाईंना इथे घेऊन आलोत. मग आता आपण असं त्यांना असं सोडून नाही जाऊ शकत. आपल्याला त्यांचा तो सर्व अधिकार आणि त्या सर्व गोष्टी मिळवून द्यायच्या आहेत आणि आपणच जर घर सोडून गेलो तर मग त्या कोणाकडे बघतील, असं आता इथे ती त्याला सांगत असते. आणि हे सगळं काही सांगितल्यानंतर आता कृष्णा मात्र घर सोडून जाण्याच्या निर्णयावर थोडासा थांबलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता बाळजाचं घरामध्ये हळूहळू करून राज्य सुरू झालेलं असतं. पण आता इकडे समर म्हणत असतो, आय तुला सांगू का, मला हा जो काही दिलेला आहे ना, म्हणजे कुक्कुटपालन असो, शेती असो, ह्या सगळ्या गोष्टी मला नाही सांभाळायच्या. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, का का नाही सांभाळायच्या, नेमका प्रॉब्लेम काय? त्यावर तो म्हणत असतो, अगं आई मला सांग, त्यामधून काय उत्पन्न मिळणार आहे? त्या कोंबड्या आणि त्या सगळ्या गोष्टी, कंत्राटदार आणि शेती, ह्या सगळ्यातून काय मिळणार आहे ते उत्पन्न? मला नाही पाहिजे. मी आताच्या आता जाणार आहे आणि त्या दुष्यंतला म्हणणार आहे की हे तू सांभाळ आणि ते मी सांभाळतो म्हणून. तेव्हा अनुसया त्याला समजावते आणि म्हणत असते, हे बघ बाळा, असं करू नकोस. पण तेव्हा तो म्हणत असतो की नाही, मी का नको करू मला सांग बरं, कारण ह्या घरचा मोठा थोरला मुलगा मी आहे ना. मग मी जर ह्या घरचा थोरला मोठा मुलगा आहे तर मग मला हे सगळं काही मी म्हणेल त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे की नाही. हवं मला कोणी विचारलं सुद्धा नाही की तुला काय हवंय काय नाही म्हणून, मग मी कसं हे सगळं काही करू. आता अनुसया समजावते पण तो काही केलं ऐकत नाही आणि रागरागच खोलीमध्ये निघून जातो. आता भरीच भर घालायची म्हणून इथे जयकांत मात्र त्याचा सगळा काही इथे मूड रिफ्रेश करत असतो. तो म्हणत असतो, अरे काय चाललंय तुझं काय, मग आजचा तुझा बिझनेसचा जवळपास 5-6 दिवस झाले ना तू बिझनेस करतोयस, म्हणजे तुला कसं वाटतंय बिझनेस करून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुला बरं वाटतंय का? त्यावर तो म्हणत असतो, तू काय माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलास का? नाही रे लेकरा, मी तुझ्या जखमेवर मीठ चोळायला कशाला येतोय? उलट मी तुला ह्या सगळ्या गोष्टी विचारतोय की तू कसा आहेस काय आहेस, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुला बिझनेस करायला काही मदत वगैरे लागणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टी मी तुला विचारतोय आणि तू मला सांगावं असं मला वाटतंय. काही मदत लागली तर. तसं कसं आहे म्हणजे माहिती आहे का, आता तसं बघायला गेलं तर दुष्यंतला एवढा चांगला बिझनेस दिलाय म्हटल्यावर तो व्यवस्थित करणारच आहे. पण तुझं मला कळत नाही रे, म्हणजे तू नवीन आहेस, आतापर्यंत कसा राहिलास, कुठे राहिलास, काय राहिलास हे अजिबात माहिती नाही ना, आणि त्यामुळे मी तुला साधं विचारलं आहे, बस बाकी काही नाही आहे, असं तो इकडे बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे त्याला राग येत असतो आणि तो म्हणत असतो, तू मुद्दामून हे सगळं काही बोलतोयस का? का बोलतोयस हे सगळं काही तू? आणि त्याचबरोबर तुझी हे सगळं काही बोलण्याची हिंमत तरी कशी होती, असं सुद्धा तो बोलतो. त्यावेळेला जयकांत म्हणत असतो, अरे माझ्यावर चिडून आणि माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी करून काय होणार आहे सांग बरं? अरे काहीच नाही होणार. त्यापेक्षा तिकडे तुझा हक्क मिळव, हक्काने सगळ्या गोष्टी तू इकडे काढून घ्यायला पाहिजेस, ते सगळं सोडून देतो आणि तू माझ्यासोबत इथे उगाचच वाद घालतोयस ना. हक्काने म्हणजे कसल्या गोष्टी हक्काने घ्यायच्या आहेत? अरे माझा हक्क मला मिळालाय ना. कसला हक्क मिळालाय तुला सांग ना? ते कुक्कुटपालन, शेती आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा हक्क तुला मिळालाय आणि तू त्यामध्ये खुश आहेस, असं जयकांत म्हणत असतो. नाही बाबा, आता काय आहे बघ, म्हणजे तू कसं आहे ना, आढळरावांचा सखा पोरगा आहेस, पण माझं तसं नाही बाबा, म्हणजे मी किती नाही म्हटलं तरी चुलत आहे, त्याचा भावाचा पोरगा आहे आणि माझ्याकडे एवढं कोण लक्ष देणार नाही हे मला माहिती. पण तुझं म्हणतो रे मी, तुझं काय चाललेलं आहे, तू ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार केला पाहिजे असं मला तरी वाटतंय. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता म्हणजे काही बाळजा आहे ना, ती बाळजा आढळरावांशी बोलत असते आणि आढळरावांशी बोलल्यानंतर परत दुष्यंतकडे बोलायला येत असते. आता दुष्यंतला ती म्हणत असते, हे बघ दुष्यंता, मी काय म्हणते ते तू एकदा ऐकून घे. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, मला तुमच्याशी एकही शब्द एकही अक्षर बोलायचं नाहीये, प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, अरे दुष्यंता असं काय करतोय, वेड्यासारखं नको करूस ना बाळा, हे बघ मी तुझी आई आहे, मला माफ कर, माफ नको करू बरं, पण आता बघ ना, मी ह्या घरामध्ये आलेले आहे, सगळा आणि हे सगळं आपलं आहे बाळा, मी तुझ्या भविष्यासाठीच हे सगळं काही केले ना. आतापर्यंत मी झटत आली ते कोणासाठी, माझ्या स्वतःसाठी नाही ना राजा, मी तुझ्यासाठी हे सगळं काही करत आलेले आहे. आणि त्याचबरोबर आता हे सगळं घर, ही सगळी प्रॉपर्टी फक्त तुझी आहे आणि मी ती सगळी काही उभा केलेली आहे. आणि तुझा हा बाप कधी दिवसेंदिवस रात्रंदिवस दारू पीत पडलेला असायचा, त्यावेळेस कुठे गेले होते हे सगळे लोक? त्यावेळेस तर मी सगळं काही माझ्या स्वतःच्या हाताने लहानाचं मोठं केलं, मी सगळं काही स्वतः सांभाळायला आहे. मग मी हे सगळं स्वतः सांभाळायला आहे, तर आता ही लोक माझ्यावर हक्क गाजवायला काय येत आहेत? त्यावर आता दुष्यंत म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का बाळजाबाई, मला ना तुमच्याशी आता कोणत्याच गोष्टीवर वाद घालायचा नाही, मला तुमच्याशी मुळात काही बोलायचंच नाहीये, कारण तुम्ही काय करता आणि काय नाही हे मला काहीच पाहायचं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण त्याच वेळेला आता ह्या दोघांचं बोलणं सुरू असताना इकडे आता समोर दुष्यंत म्हणत असतो. तेव्हा आल्याबरोबर आता समोर दुष्यंत म्हणत असतो, काय झालं समोर, बोल ना. तेव्हा तो म्हणत असतो, ऐक ना, जे काही बाबांनी इथे आपल्या दोघांनाही व्यवहार दिले आहेत वेगवेगळे, म्हणजे
तुला इथे साखर कारखाना दिला आहे, त्याचबरोबर दूध डेअरी दिली, हे सगळ्या गोष्टी तुला दिल्यात ना, तर मला ते दे आणि मला दिलेलं तू घे. तेव्हा आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, अरे समर ते सगळं ठीक आहे, मला काय मी द्यायला एका पायावर तयार आहे रे, पण इथे बाबांनी जे काही इथे विचार करून दिलेला आहे ना, त्या सगळ्या गोष्टी मी तुला अशा सहजासहजी नाही देऊ शकत. म्हणजे मला नाही समजलं तुला असं काय म्हणायचं आहे तर. म्हणजे मी कितीही म्हटलं तरी सुद्धा सावत्र तर सावत्रच ना, असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, तसं नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं शिक्षण नाही झालं. दूध डेअरी साखर कारखाना चालवण्यासाठी त्याचे हिशोब आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी इथे शिक्षण महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे मी तुला सांगतो की हे बघ, आत्ता मी तुला नाही देऊ शकत, नाही सांगू शकत त्या सगळ्या गोष्टी. आणि तसंही बाबांनी मला ते सगळं काही दिलेलं आहे, मला त्यांच्या मानाचा आणि त्यांनी दिलेल्या त्या गोष्टीचा मला आदर आहे, मी तो आदर करतो. आणि त्यामुळे मी तुला हे सगळं काही नाही देऊ शकत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की तिथे आता अनुसया आलेली असते. अनुसया तिथे आल्याबरोबर आता ह्या दोघांचंही भांडण आणि ह्या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. आता इकडे दुष्यंत नाही देत म्हटल्यानंतर समरला मात्र फार राग येत असतो. तो विचार करत असतो की हा देत नाही म्हणजे म्हणजे नेमकं काय आहे आणि का देत नाही असा तो विचार करत असतो. त्याचबरोबर बाळजा तिथे आलेली असते आणि बाळजा मात्र इकडे समोरवर आवाज चढून बोलत असते आणि म्हणत असते, माझ्या मुलाशी ह्या भाषेमध्ये बोलायचं नाही, समजलं तुला, आत्ताच्या आत्ता माझ्या मुलापासून लांब हो. त्याच वेळेला तो म्हणत असतो, मी माझा फक्त हक्क मागतोय, मला ते काम करायचं नाहीये, मला फक्त आणि फक्त हे काम करायचं आहे, तीच गोष्ट मी इथे मागण्याचा प्रयत्न करतोय, मग माझा काय प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे समर मात्र दुष्यंतची कॉलर पकडतो. आता दुष्यंतची कॉलर पकडल्यानंतर इथे आपण पाहतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे तो विचार करत असतो, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे की मी हे माझं जे आहे ना ते मला माझ्या बाबांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे मी इथे अजिबात तुम्हाला कसली मदत करू शकणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला इकडे आढळराव, कृष्णा हे सगळेजण जमा झालेले असतात आणि सगळेजण जमा झाल्यानंतर इथे आता ती लोक म्हणत असतात, हे बघा असं करू नका प्लीज, मी काय म्हणतो एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या. त्यावेळेला कोणीही ऐकायला तयार नसतं. मग बाळजा आता इकडे समोरवर राग काढत असते आणि त्याच्यावर ओरडत असते. ती म्हणत असते, आत्ताच्या आत्ता बंद कर, काय चाललंय तुझं हे सगळं काही, तू कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने इकडे बोलतोयस आणि हे सगळं काय आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे ही अनुसया म्हणत असते, माझं पोरगं एवढ्या दिवसांनी घरी आलंय आणि त्याला हे अशा अधिकार आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात, मला तर काय करावं आणि काय गोष्टी ह्या समजतच नाहीत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे शेवटी समरच्या रागाचा बांध फुटलेला आहे आणि समरच्या रागाचा बांध फुटल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय की बाळजा सुद्धा आता इथे आरडाओरडा करून बोलत असते. तर पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं.